अहो खाली काय बघताय? वर बोलवलं मला आणि खाली काय बघताय? वसुधा, माई आणि काकूनी अक्षय अमृताला 7 दिवस एकमेकांपासून वेगळं राहायला सांगितलंय. आला आला. ए बारा, ए इकडे इकडे ये राजा, ये रे अक्षय, ये सोन्या. असं रागवू नको रे बाबा, आम्हाला काय हाऊस आहे का? पण ईशाची परीक्षा कशाला घ्यायची? व्रत आहे बाबा, हे केलंच पाहिजे. आणि फार काय नाही, 7 दिवस वेगळं राहायचं, संपली. मग मी काय म्हणालोय का? तू सांगितलं ते करतोय ना. हा? पण मला प्रश्न हा पडलाय की मुळात ते सगळं करणं गरजेचं आहे का माई? हा आहे, गरजेचं आहे म्हणतो बोलते ना रे. हा, करावं लागणार. फक्त लेकरा एक कर. आता 7 दिवस यांच्या जवळ झोपणार आहेस ना व, तर त्यांना मध्ये मध्ये पाणी लागतं, ते पाच बर का. आणि ऐक, गुड नाईट. हा, बाबो हसलीच जण. किती ग गोड दिसते साधने हसल्यावर. तुला सांगू का, हा आपला उपाय काम करणार बघ. हा, देव करो आणि तसंच हो. होणार तसंच होणार. पण अजूनही मी संभ्रमातच आहे. हा असा वागणारा अक्षय खरा, इथे घटस्फोटाच्या अर्जावर सह्या करणारा अक्षय खरा? हा अक्षय खरा. बघितलं नाही त्याच्या खोलीमध्ये दिव काय, गाऊन काय, फुलं काय, बाबो. मला हे असलं काहीच दिसत नाहीये हो. मला दिसतात त्या फक्त घटस्फोटाच्या अर्जावर केलेल्या सह्या. आलास? वा 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 वा, छान. हा यावंच लागलं, दुसरा काही इलाज नव्हता. इजार? अरे मी इजार नाही घालत, मी धोतर घालतो, धोतर. एकदा गाठ बांधली की विषय संपला. मस्त मस्त. काय म्हणालास? काही नाही काही नाही. हळू बोल ना, हळू बोल ना. ओरडतो कशाला? ओके, आता आपण गप्प झोपूया. आपण आता गप्पा मारू, गप्पा. गप्पा नको आता, गप्पा नको. टप्पा? अरे ही काय वेळ आहे का टप्पा बॉल खेळायची? थांब जरा, त्यापेक्षा हे पुस्तक वाचून दाखव मला तू. माझा चष्मा नाहीये ना इथं. तू वाच वाच वाच. वाचून दाखवायचं म्हणजे माझी बोंब नाही का घशाची? घसा काय? घसा वाचून वाचून घसा संपेल, बसेल घसा. खिसा? काय तुझ्या खिशात? अहो काही आहे खिशात आहे. अरे हो रे हो. बरं झालं तू आणलंस, हे लागतच मला रोज रात्री. घेऊन झोपा. अंजना देते मला. हा थांबा एक मिनिट. हा हे घ्या. हो, हो, हो. हे हो हो हो. जो काय वात निघायचा आहे ना, तो एकदमच ढेकरांच्या मार्फत सोडा. रात्रीसाठी काही ठेवू नका. हा, आता झोपू. आता पोटाचा प्रश्न मिटला. आता पाठीला बाम लावून दे. काय? बाम बाम. मला एक कळत नाही, म्हणजे ध्यानातच येत नाही माझ्या. असं का केलं ग अक्षयने तू? म्हणजे काय? म्हणजे तुमच्या इथं बी लाईट जाते का? नाही, आमच्या गावाकडे असतंच लोड शेडिंग, पण इथं बी असतं का? नाही का?
हा ग मग इतक्या मेणबत्त्या कशा पाय लावून ठेवल्या होत्या लाईट असताना आ ते 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 काय ग लग्नाला 6 महिने झाले ना व तुमच्या आणि आताच का तो अत्तराचा फवारा शिपडून ठेवला होतास फुलं बिलं उधळून ठेवली होतीस आणि ते काय ग साधूवानी घातलं होतंस ते गाऊन का फावून रस घालतीस नाही आजच घातला होता पहिल्यांदा पण काय पण बदलला. बरं वाटलं म्हणजे गाऊन बदलला म्हणून नाही वा पाय चेपतीस ना किती साजरे हात आहेत बाई तुझ्या मौसूत देव भलं करू तुझं हे घे आता पाठचेप जरा पाठचेप पाठचेप अगं प्रवासानं आमली ग जरा मोकळी करून दे आय 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 काय ग हे अरे देवा हे काय हे तुझ्या ना अक्षयची फोटो लावून ठेवलीस वय येडी का खोळी ग बाय तू असं नाही करायचं अगं राम सीता राधा कृष्ण शंकर पार्वती असे फोटो लावावेत म्हणजे मग नवरा बायकोतलं प्रेम ना वाढीच लागतं प्रेमाला जस्ट पालवी फुटत होती पण तेवढ्या ताटात उठ झाली. का ग काढली जणू दाबकी हा अंगाशी काय करणार तुझ्या नवऱ्याला वटणीवर आणण्यासाठी चाललाय सगळा खाटाटोप पण तुला कसं सांगायचं अक्षय काय करत असेल माझी आठवण येत असेल का त्याला. येते ना हा चांगली पाठ दाबता येते बाई तुला चांगली पाठ दाब की दाब अंगाशी अंगाशी अहो खाली काय बघताय वर बोलवलं मला आणि खाली काय बघताय. वसुधा माई आणि काकूने अक्षय अमृताला 7 दिवस एकमेकांपासून वेगळं राहायला सांगितलंय. काय काय सांगताय काय बघा म्हणजे असा नाही तसा माझा प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही. 7 दिवसासाठी का असे ना आपण त्या दोघांना वेगळं केलं की नाही. अगं हो त्यांना वेगळं केलं पण हे सगळं झालं कसं मला ना खरंच टोटल लागत नाहीये. हे जे सगळं चाललंय ना ते एखाद्या पिक्चरच्या स्टोरी सारखं चाललंय असं वाटतंय. आणि मरता मरता विलन म्हणाला मोगॅम्बो खुश हुआ. मस्त मस्त छान सांगितली स्टोरी नशीब कळलं. आवडली मला पण शेवटी तो हिरो काय म्हणतो ते काय कळलं नाही. आता सांगतोच आता रात्र जागूनच काढू आपण. हिरो म्हणाला ते आपण उद्या नाही आता सांगतो ना. अरे, आता नको. हिरो म्हणाला आता नको रोज थोडी थोडी ऐकूया. 7 दिवस तुला माझ्या इथं झोपायचंय. 7 दिवस रोज थोडी थोडी ऐकूया तू. हा 7 दिवस हा हो हा चला आता आपण झोपूया पण त्याच्या आधी पाय बांधूया. का नाही म्हणजे काय आहे हे बघ ही दोरी मला झोपेत चालायची सवय म्हणून अंजना माझ्या आणि तिच्या पायाला ही दोरी बांधते म्हणजे समजा मी जर कुठे चालायला लागलो ना बरोबर तिला कळतं. चल चल आपण दोघे बांधून घेऊया पटकन धर. ओ याची गरज आहे का काही. हो या बांध तर आणि मी हे बांधतो. हा हा कसे जाणार 7 दिवस माझे. लवकर आवर चल. हा दोन ठेवले बांधलंस हा चल आता मस्त पैकी झोपूया. काय झोपूया. हा 7 दिवस
झालं माहितीये का, माईंच्या हातात लिफाफा पडल्यानंतर मी माईंना सगळं खरं खरं सांगितलं. म्हणून हे असं अहो मग तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? लिफाफा हातात पडल्यानंतर मी तुम्हाला सांगते, माई नक्की गेल्या असणार त्या वकिलाकडे आणि त्याच्याकडून इत्तमभूत माहिती काढली असणार त्यांनी. वकिलाच्या घशात हात घातला असेल माईंनी. त्यानंतर त्यांनी हा सगळा प्लॅन केलाय आणि त्यामध्ये या मोठ्या काकू आहेत ना, या सुद्धा सामील झाल्या. शिवाय उगाचच बोलवलं त्यांना इथे. त्या दोघी मिळून काहीतरी असं करतायत जे आपल्याला नकोय. साध्या नाही याचा तुमची आई आणि तुमच्या त्या काकू. आता आता काय? तेच विचारतोय, आता काय? मी पण तुम्हाला तेच विचारलं ना, आता काय? आता काय? यार काका नका उछळू, झोपत्या यार. काका नको ना, काका नका हो, लहान मुलाला छळू तुम्ही प्लीज. झोपू द्या ना हो, मला उठायचंय सकाळी हो. अजून फसलो यार. वर जाऊन झोपतो, खाली झोपायलाच नको. काय रे, तुला पण माझ्यासारखी झोपेत चालायची सवय? बाथरूमला अरे मग दिसतंय ना, बोलायची काय गरज आहे? जाऊन येऊ का? ते पाय सोड ना. अरे माझ्या पायाचं नाही, तुझ्या पायाचं. हा ठीक आहे ठीक आहे. लवकर या लवकर. नक्कीच काहीतरी गडबड आहे. अचानक हे स्वप्न, व्रत, त्याआधी कुणालाही न सांगता माईंचं बाहेर जाणं. कुठे गेल्या असतील माई? आल्यावर त्या चक्कर येऊन पडल्या आणि मी पाणी देत होते तेव्हा माझ्यावर ओरडल्या, खूप चिडल्या. का चिडल्या असतील माई? आणि सरबत करेपर्यंत तर काकू त्यांना बाहेर घेऊन गेल्या. दोघी परत आल्या तेव्हा माई खूप शांत झाल्या होत्या. आणि नंतर हा सगळा प्रकार. काहीतरी गडबड नक्कीच आहे. यार अमृता, भयानक स्वप्न पडलंय यार. काकांच्या शेजारी झोपलोय. अंजना उठतो उठतो. तू जाऊन त्या मंगळीचं दूध काढण्याचं पारडू पिऊन जाईल सगळं. चहा ठेव आणि मग उठव मला. ते स्वप्न नाहीये यार, खरंच काका आहे.
माझे घर फिरलेत यार. 7 दिवस. अमृता. जाऊन भेटतोच.